रोजगार हमी मंत्र्यांना एवढंच 2-3 गोष्टी फक्त विचारायच्या आहेत की तुम्ही जुनी योजना परत फक्त केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा, पण यात काही अडचणी आहेत. पंचायत, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रात स्वतः शेतकरी असतात. त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासह योजना मिळत नाहीत. उदाहरण देतो, मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, ज्या विहिरीत गाळ गेला त्यांना रोजगार हमीतनं आपण त्यांना 30,000 रुपये अनुदान जाहीर केलं, पण त्याला अट होती की पंचायत समितीत जायचं. आता नगरपंचायत, नगरपालिका किंवा नगर परिषद या क्षेत्रात जे शेतकरी असतात त्यांना शेतरस्ते मिळत नाहीत, त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळत नाहीत, त्यांना फळबाग लागवड योजना रोजगार हमीतून मिळत नाही. ह्या शेतकऱ्यांचा समावेश आहे का या कायद्यात? आणि दुसरं, तुम्ही 3 ऑक्टोबर 24ला त्यावेळेस भूमनिर्वाह मंत्री होते, जसं निवडणुकीपूर्वी बऱ्याच योजना जाहीर केल्या, तर बऱ्याच घोषणा केल्या होत्या. तसंच ग्राम रोजगार सेवकांना त्यांनी मानधन आणि प्रवास भत्ता जाहीर केला होता. तो लागू करणार का? का त्यांना फक्त आपण GR काढला आपल्या विभागानं, परंतु त्याची अंमलबजावणी नाही? तर नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद क्षेत्रातील अ, ब आणि क हे जे शेतकरी आहेत, ह्यासाठी रोजगार हमीतून त्यांना योजना घेता येतील का? शेतरस्ते असतील किंवा वैयक्तिक लाभाची योजना. आणि जो तुम्ही 3 ऑक्टोबर 24ला ग्राम रोजगार सेवकांचा मानधनाचा जो शासन निर्णय काढला होता, त्याची अंमलबजावणी होणार का, याचं स्पष्टीकरण द्यावं. आणि मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आहे आणि ते योग्य आहे. सिनियर मेंबर आहेत आमचे, ते मार्गदर्शक आहेत. निश्चितच त्यांनी मांडलेला विचार आम्ही विचाराधीन आहोत. आत्ताच आम्ही दोघांनी तो विचार केला आहे. पहिलं प्राधान्य त्यांना आम्ही देऊ ह्याच्यामध्ये. त्यानंतर आमचे सुनील प्रभू साहेबांनी जो सांगितलेला उद्या 1 तारीख सुरुवात करतोय, परत 2 तारखेला आम्ही त्याचं प्रारंभ करतो, नंतर या तुम्ही करतो, काळजी करू नका. प्रभू साहेबांनी सांगितलेलं ते वस्तुस्थिती आहे. कारण म्हणजे हा याच्यामध्ये VBG रामजी योजना महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारी योजना आहे. त्यामुळे आपण जे सांगितलेलं आहे की आपला कोकणातला बराचसा किंवा इतर लोक जे काय नोकरीमध्ये येतात त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे. ही योजना केवळ रोजगार निर्मितीपुरती मर्यादित नसून रोजगार, आजीविका, ग्रामीण पायाभूत सुविधा, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी सुसंगत विकास यांना प्राधान्य देणे मनरेगाची पुढील पिढीतील ग्रामीण विकास योजना म्हणून पहिली जात आहे. रोजगाराच्या संधीमध्ये वाढ, ग्रामीण कुटुंबांना अधिक दिवस रोजगार उपलब्ध होऊन उत्पन्न वाढीस मदत देणार आहोत आम्ही. VBG रामजी अंतर्गत रोजगार हमी पूर्वी 100 दिवसाचा होता, आता 125 दिवसपर्यंत वाढवण्यात आला आहे. दुष्काळ व हवामान बदलाला प्रतिसाद, ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, शाश्वत आजीविका निर्मिती, 318 कामांचा समावेश. पूर्वी 266 होते, आता 318 कामं केली. डिजिटल व पारदर्शक प्रशासन, विकसित भारत 2047च्या दृष्टिकोनाला चालना आणि समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित ग्रामीण महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आता कैलास पाटीलनी जे सांगितलेले ती वस्तुस्थिती आहे. आणि निश्चितच ज्या ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झालेल्या आहेत आणि अबकडे जे मगाशी आपण सांगितलेले आहेत, निश्चितच हा पूर्ण महाराष्ट्राचा विचार आहे आणि ते करतो आहे आम्ही. कारण पूर्वी शेतकरी कुटुंबातल्या ज्या ग्रामपंचायती होत्या त्या आता नगरपंचायत झाल्या आहेत, त्यांना आम्ही समाविष्ट करतो आहे. आणि ज्या अबकडमध्ये जे शेतकऱ्यांचे जे काही शेती आहेत किंवा जे आहेत जे ह्या लागू आहेत, आम्ही त्यांनाही करणार आहोत. त्याच्यामुळे अत्यंत पारदर्शकपणा ह्याच्यामध्ये आम्ही आणतो आहे. उद्या ही योजना आम्ही लागू करतो आहे आणि परवाच्याला त्याचा ग्राम रोजगारचा बघायला सांगितलं, अत्यंत योग्य आहे. आत्ताच 8 दिवसापूर्वी बावनकुळे साहेब आम्हाला मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घ्यायला लावली, आम्ही घेतली. आणि जो 3 नोव्हेंबरला जो काय कायदा पारित केला शिंदे साहेबांनी, तर त्याला आता आम्ही त्याची तरतूद करतो. लेखापरीक्षण झालं नव्हतं ते करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तरतूद करून त्यांचं जे काय मानधन ठरलेलं आहे ते आम्ही लागू करतो आहे आणि त्या रोजगारांवरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.